नमस्कार. ऑर्डर सीडच्या बँगलोर इथं R&D सेंटरला आज इथं आलो आहोत. R&D सेंटरमध्ये ज्या व्हरायट्या इथं त्यांनी लावलेलं आहे, खूप छान नियोजन इथं केलेलं आहे. त्यामध्ये व्हरायट्यांचा चांगला परफॉर्म पण इथं पाहायला भेटतोय. आता ही आपली त्यांची ऑर्डर सीडची चालणारी झेंडूमधली व्हरायटी ड्रीम येलो तर नामांकित व्हरायटी आहे आणि खूप दिवसापासून चालते आहे. त्याचनंतर इथं जे आहे ते ही क्रांती येलो म्हणून ती व्हरायटी त्यांनी इथं R&Dमध्ये जी लावलेली आहे. एकंदरीत व्हरायटी पाहता खूप चांगला परफॉर्म इथं बी आहे. फुलांची जी साईज आहे, तर आपण जे ड्रीम येलो वगैरे लावतो याच्या परता फुलाची साईज थोडी मोठी आहे. फुल चांगलं आहे. याच्यातून हे लक्षात येतं की चांगली व्हरायटी परफॉर्म करेल आणि उत्पन्न पण इतर व्हरायट्यांच्या तुलनेमध्ये उत्पादन पण चांगलं देईल. सध्याच्या स्थितीचा जो प्लॉट आहे त्यानुसार असं वाटतंय. दुसरं अजून ऑरेंजमध्ये पण जे व्हरायट्या बघितल्या त्याच्यामध्ये आकाश ऑरेंज चांगली व्हरायटी वाटली. फुलाची साईज, फुल एकदम चांगलं घट्ट. ऑरेंजमध्ये पण ती चांगली व्हरायटी त्यांची वाटली. खरबुजामध्ये पण दोन व्हरायट्या चांगल्या आहे. एक बिंदू नावाची व्हरायटी आहे, ती पण चांगली आहे. त्याच्यानंतर जाळीचं जे आपण म्हणतो खरबूज, त्याच्यामध्ये ओम नावाची व्हरायटी ती पण तिथं चांगली वाटली. त्याची जे वरची जी जाळी वगैरे आणि जो याचा फ्रूटचा जो स्वीटनेस आहे तो पण चांगला आहे. त्यानंतर पुढे त्यांची कारल्याची पण व्हरायटी बघितली. ती आपलं जे चिवा सिगमेंट म्हणतो त्यामध्ये ती चांगली व्हरायटी ती वाटली. गुरु टोमॅटो इथंही बघितला. आपल्या महाराष्ट्रामध्ये पण बरेचसे प्लॉट जे तर आपण तिथे दिलेले आहे, तिथं पण शेतकऱ्यांचे चांगले रिझल्ट आहे. इथं पण जे आहे तर जे फळाचा जो साईज आणि जो टणकपणा आहे तो पण चांगला इथं जे इथं तो दिसला. स्वीटकॉर्नमध्ये पण चांगल्या व्हरायट्या 2-3 व्हरायट्या त्यांनी इथं लावलेल्या आहे R&Dला. त्या अगोदरही आम्ही ती मधु 11ची ट्रायल घेतलेली आहे. तर तिचा स्वीटनेस असेल आणि जी प्रोसेसिंगच्या ज्या याच्यामध्ये बसते ती पॅरामीटरमध्ये ते पण आपण ट्रायल घेतलेले आहे. मधु 11 पण चांगली व्हरायटी आहे. त्याच्यानंतर स्वाद 2 म्हणून 2 व्हरायट्या काढलेल्या आहे. तर ह्या तिन्ही व्हरायट्या चांगल्या वाटल्या. त्याच्यापैकी मधु 11 इतर आता रेग्युलर त्यांची कमर्शियल व्हरायटी आहे. तर R&Dवर पण चांगली वाटली आणि तिथं फील्डवर पण चांगली जे इतर दिसून आलं. मिरचीमध्ये त्यांची मीरा नावाची व्हरायटी आहे, जी डार्क ग्रीन आणि जे आपण G4 सेगमेंटमध्ये व्हरायटी आहे. तर ती पण व्हरायटी म्हणजे बऱ्याचशा त्यांच्या R&Dमध्ये जे लावलेल्या ज्या व्हरायट्या आहे तर त्या खूप चांगल्यापैकी जे इथं त्यांचे फ्रूट साईज असेल, किपिंग क्वालिटी असेल, झाडाची ग्रोथ असेल, तर जे दिसलंय ते खूप चांगल्या पद्धतीनं जे इथं त्यांनी डेव्हलप पण केलेलं आहे आणि व्हरायटीचा परफॉर्म पण चांगला दिसतोय. धन्यवाद.